रुपा कुठं गेली म्हटलं कलाबाई? आवाज नाही येऊन राहिला. घरी आहे का नाही आहे? हाय ना, घरीच काय झोपले आत्याबाई. हाव काय, म्हणूनच आवाज नाही येऊन राहिला. मी म्हटलं गेली काय तिकडे मंदाच्या घरा इकडे. नाही नाही, ह्या वेळेस नाही जात. संध्याकाळी जाते, नाही तर मग सकाळी जाते. असं असं. गमते तुले गावात? गमते ना मावशी, गमते नाही तर काय मग गमवा लागते. आता घरी राहू राहू मी बोर झाली ना. लेकराले पाहणं, घरचे कामं करणं, घरी राहणं हेच चालू आहे. कुणीकडे दिवस निघते ना कुणीकडे दिवस डुबते तर काही समजत नाही. हो, लेकरं लहान राहते तर पूर्ण दिवस लेकरामध्येच जाते. नाही तर काय मग. आता तुले म्हटलं 2-3 वर्ष तुझ्या पोरालेच पाहा लागन. हो, 2 वर्ष जोपर्यंत त्याला समज नाही येत तोपर्यंत पाहा लागन. हो हो. मग आहे ना माई सासू पोराले पावाले मस्त कामं गिमं करून घेत जाईल आणि येत जाईल मग तुमच्या बरोबर कामाले. आमच्या बरोबर कामाले येशील पण तुझी सासू राहते का इथं? राहीन नाही तर म्हणून पोराले पाहा लागते तर उठून पयन पोरीच्या गावाले. हो बिचारे, ते आहे विचारच आहे हो माया मांग. नाही तर काय मग. बापा बापा कायची मीटिंग चालू आहे? कायची नाही, आता कामं गिमं झाले तर येऊन बसलो बापा रुपाच्या घरी. रुपा म्हटलं घरीच राहते तर जाओ तिच्या घरी बसाले. हो, आता काम नाही काही नाही तर घरी बोरून जातो ना बसल्या बसल्या. त्याच्यानं मग मी आली या दोघीले पाहून इकडे. हा काय, तू त्या दोघीले पाहून आली आणि मी तुमच्या तिघीले पाहून आली. बसा ना मग आल्या तर. काहून कामं बंदच आहे काय चंद्रकला? हो ना शांताबाई, कामं बंदच आहे गड्या. कुणीकडचा हो काय नाही येत खादगीत टाकाले. गेलो असतो नाही तर कामाले. पाहिजो हो काही तर या लागन मी बीन तुमच्या संग. आता मी बोर झाली घरी राहू राहू. पाहिजो बरोबर आत्ताच तापातून उठली. हा नाही तर मग अजून जाशील म्हटलं दवाखान्यात. नाही हो, आता गीता नाही जात. आता झाली ना मी तर नग. हाव काय. झोपला काय हो रुपा तू ये पोरगा? हो झोपला ना बापा, झोपून दिलं त्याले म्हणून तर बसले मी. नाही तर बसायला भेटते काय मले? बसायला नाही भेटत म्हटलं. त्याला घेऊनच राहा लागते ना. हो हो. हाय हॅलो, कसे काय सगळे? सगळे काय मजेतच आहे ना. तू सांग, तू कशी आहे? मी बी ठीक आहे. कायची प्लॅनिंग चालू आहे? सगळ्यात जणी जमा झाल्या इथं. काकू कायची प्लॅनिंग चालू आहे? कायची नाही हो, मी तशीच आली बा बसाले गोष्टी कराले. प्लॅनिंग गिनिंग कायची नाही चालू आहे. ह्या तिघी जणी दिसल्या मले बसल्या तर मी आली मग यायच्या जवळ बसाले. आज काय सगळेले रिकाम पण आहे काय? आज कामं गिमं नाही आहे कोणालीच घरी? काम तर राहतेच पण काय दिवसभर कामातच राव काय. हो ना, कामच करायला लावते बापरी तिथं. नाही कामं कायले करायला लावून मी विचारून राहिली. आज कशी काय बा फुरसत भेटली म्हटलं सगळेले एकाच वेळेस. नाही तर कोणाचे कामं होऊन जाते, कोणाचे व्हायचे राहते, कोणी काही ना काही काम काढतच राहते. करून घ्या काम. दिवसभर तर कामं पुरतेच मग आपल्याला. बसा ना प्रीतीताई. बसा नाही तर काय मग बसाले चालली मी. काकू खालीच बसल्या. रुपा खुर्ची आण ना मस्त. 2 खुर्च्या घेऊन ये घरातून आणि खुर्च्या टाकून बसा. चालते बा आपल्या गरीब आले चालते म्हटलं कुठेही बसलो तर काय. चांगलं नाही वाटत ना काकू, आम्ही बाजीवर बसलो आणि तुम्ही खाली बसल्या तर चांगलं नाही वाटून राहिलं. या नाही तर बसा बाजीवर. मावता म्हटलं तुम्ही. बसा ना, बसा बसा काही नाही होत. आता जागा नाही आहे तर बसा तर लागतेच खाली. असं थोडी आहे नाही मावत तरी बसा त्याच्यावरच. बसा बसा काही हरकत नाही. काकू कुठची ट्रिप काढा ना, येऊ कुठून घुमून. कुठं जातो माय, कुठं जाता आता घुमाले पाण्या पावसात? हो ना, घुमाले गेलो तर पैसे पाहिजे. आता तर कामधंदे आहे नाही बापा. कुठं जातं बिना पैशानं घुमाले? काय ले जास्त दूर जाऊ? चला ना मस्त वावरातच जाऊन वावरातच पार्टी करू. मस्त पकोडे बनवू. मागच्या वर्षी कशी पार्टी केली आपण ना, वावरात जाऊन मस्त पकोडे बनवले होते तसे पकोडे बनवू. पैसा नाही लागत ना काही नाही. मस्त पार्टी होते आणि एन्जॉय होते बिना पैशानं. हो तसं जमते बा. काय हो, काय म्हणता तुम्ही बाकीच्या? माय तर नाही जमणार मावशी. अहो चालजो ना. आता किती महिन्याचा आहे तो? 6-7 महिन्याचा असन ना. हो, ह्या 20 तारखेला 6 महिन्याचा होऊन जाईन तो. मग चालते ना. बाया जात नाही काय घुमाले? लहानसा थोडी आता ताना 6 महिन्याचा आहे ना. चालतो त्याला घेऊन. आणि वावरात तर खोपडी आहे लपागिपाले पाणी गिनी आलं तर. नाही काय शांताबाई? हो, आली गेली तर जमते म्हणा. खोपडी गिपडी हाय लपाले तिथं. वाका गिका तर नाही होणार वावरात. पण म्हटलं लेकराले घेऊन येईन आणि पाण्या पावसाचं पण लेकराले सर्दी खोकला लवकर होते ना. पाहिजो सुनीलले विचारून काय म्हणते तर. तुझ्या मतानं कायले सुनीलले विचारजो. सुनील जर म्हणून जाय तर येजो आमच्या संग, नाही तर नको येजो. नाही काय शांताबाई? हो हो, तशी कर्ज रुपये विचारून घेजो सुनीलले. ठीक आहे ना मावशी. तशी मी विलय दिवस झाले आली नाही वावरात तर विचारन मी. जाय म्हणून तर येऊन जाईन तुमच्या संग. कधी चालले तर तुम्ही पार्टी करायला? कधी चालता हो? चालता काय उद्या? नाही नाही उद्या नाही, थांबून जाणं 2 दिवस. 2 दिवस काहून? काय आहे बाबा उद्या परवा? कुठं चालली काय घुमाले?
नाही नाही काकू, मी नाही चालली घुमाले. उद्या सूरज आणि मेघा येणार आहे घरी. आता उद्या येते का परवा येते, कालच त्याचा फोन आला होता. तर येऊन राहिलो म्हणे. म्हणजे आज ते घरून निघणार आहे, आज त्याच्या सासूरवाडीत जाणार आहे. तो रात्रभर राहतो म्हणे तिथं, आणि परवाच्या दिवशी येतो म्हणे मग गावाले दोघे जण. असेच येऊन राहिले काय भेट घेवाले? हो, भेट घेवाले येऊन राहिले. आणि अजून एक गुड न्यूज आहे ना तुमच्या सगळ्यासाठी. आमच्यासाठी कोणती गुड न्यूज आहे? आत्या बनणार आहे म्हटलं मी, म्हणूनच येऊन राहिला सूरज पेढे घेऊन. चांगली गोष्ट आहे ना मग. आत्या बनवून राहिली तू तर आम्हाला देजो मग पेढे. अरे वा, काऊन नाही काकू, सगळेले दिन ना मी. त्याला सांगूनच ठेवलं, तू म्हटलं गावाला येऊन राहिला तर पेढे घेऊन ये जा. सगळेले दिन म्हटलं मी माझ्या मैत्रिणीले. तू या लग्नात आले होते म्हटलं सगळ्या जणी, तर सगळेले पेढे द्याच लागन. तर ठीक आहे म्हणे, येतो म्हणे मी गावाले. तर उद्या गिद्या येईन तो. आता पक्क सांगता नाही येत. आता ते गावाला गेली मेघा. आता समजा तिच्या आईनं म्हटलं का बाई 2 दिवस राह मग जाजो, तर 2 दिवस लेटही होऊ शकते. हो ते आहे. म्हणून म्हणतो 1-2 दिवस थांबून जा, पाहू कधी येते सूरज. तर येईन म्हणे, रात्रभर राहीन आणि तो जाईन. तो गेल्यावर मग पार्टी बनवू आपण. ठीक आहे ना. तर उद्याचा काय आहे, शनिवार. समजा उद्या आला तो तर रविवारी जाईन, तर मग आपण सोमवारी पार्टी करू, नाही तर मग मंगळवारी करू. ठीक आहे ना, मी सांगतोच तशी. म्हणजे सोमवार मंगळवार 2 दिवसापैकी 1 दिवस फायनल करू. ठीक आहे ना. तर बसा तुम्ही, मी चहा बनवून आणतो. बरं बनव मग रुपा, सगळ्या जणी आहे आपण तर पिऊनच घेऊ चहा. हो आणतो ना मी बनवून, बसा तुम्ही. बरं घेऊन ये. सूरज, गावाले चालले ना तुम्ही? हो आई, आता निघतो ना थोड्या वेळानं. झाली काय मेघाची तयारी? हो झाली ना, मेघाची तयारी झाली, मई तयारी झाली. आता निघतोच आम्ही. बरं ठीक आहे, जा अन बरोबर जा. अन म्हटलं सकाळी मी गाडी घेऊन गेलतो तर पेट्रोल नाही आहे गाडीत, तर पेट्रोल टाकून घेतो. ठीक आहे ना बाबा, टाकून घेईन ना पेट्रोल. हो तेच म्हटलं, आठवणीनं आता जाता जाताच टाकून घे, नाही तर अर्ध्या रस्त्यात की गाडी बंद पडली तर वाका होईन मग तुमचा. आणि एकटाय पाण्या पावसाचे दिवस कुठं वाक्य करत बसता तुम्ही? हा, त्याच्यानं आठवणीनं जाता जाता टाकून घेतो पेट्रोल. ठीक आहे ना बाबा. बरं चालले जा मग लवकर. हो आता निघतोच ना. मेघा, मेघा झाली काय तयारी? प्रीतीच्या गावाला जाईन म्हणते उद्या तिकडच्या तिकडे. ठीक आहे ना, जाते तर जाऊ दे. हो, प्रीतीनं बोलावलाय ना, सूरजले आणि मेघाले दोघाले बोलावलं. पेढे घेऊन या म्हणे तुम्ही, तसं चालत नाही म्हणे. ठीक आहे ना, तर जाऊ दे, राहू दे 2 दिवस. हो, मी तर जाऊ देऊन राहिली, सांगून राहिली तुम्हाला. असं ठीक आहे ना, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. घरीच राहते मेघा, ये जाईन 2-4 दिवस घरी राहीन, 2-4 दिवस प्रीतीच्या घरी राहीन, तर घुमणं फिरणं होऊन जाते तिथंही. गावाला गेली तर मैत्रिणी भेटते, आजूबाजूचे भेटते, गावातले लोक दिसते, चांगलं वाटते. हो, झाली तयारी मेघा? मेघा झाली तयारी? हो झाली ना तयारी. तयारी तर लय वेळची झाली. तुमचीच वाट पाहणं चालू आहे. बाहेर जाता तुम्ही तर लवकर नाही येत. 10 मिनिटापासून वाट पाहून राहिली मी. आलो ना, चाललं मग. मी म्हटलं तुला तयारी करायला टाइम लागन, त्याच्यानं 10 मिनिट लेट आलो मी. तयारी करायला टाइम नाही लागत मला. झाली ना मी तयारी. चला मग पटकन चाललो जाऊ. घेतलं ना सगळं सामान का काही भुलले? घेतलं ना सगळंच तर सामान घेतलं मी. टावेल घेतला माया? हो, टावेल, ब्रश, कोलगेट सगळंच आहे म्हटलं. सगळंच पॅक केलं मी. बरं. आई, बोल ना सूरज. निघतो म्हटलं आता आम्ही. बरं, जा ना, जा आरामात जा आणि बरोबर जा, आणि पोचल्यावर लावजा फोन पोचलो म्हणून. ठीक आहे ना आत्याबाई. ये मग मेघा. हो हो, चला हो मग पटकन, नाही तर पाणी गिनी येईन तर ओलं होत जा लागन. नाही तर काय मग, चालले जा मग पटकन. ये मग सूरज. हो. मेघा, पेढेचे डब्बे ठेवले ना आठवणीनं? हो आत्याबाई, ठेवले ना ठेवले. हो तेच म्हटलं, नाही तर खाली हातानं जाण तुम्ही गावाले. पाय बरं, मस्त आहे आई तू. हा, पेढीची आठवण देतं. तर मग आठवण नाही देऊ काय? खाली हातानं जाण काय? आता तुम्ही गुड न्यूज द्यायला चालले तर म्हणून म्हटलं आठवण देऊन देतो बा. तुम्हाला आठवण आहे का नाही आहे? हाय ना, मेघाली आठवण आहे, ठेवली म्हणते तिनं. येतो मग आम्ही आई. उद्या नाही तर परवा येतो. उद्या तर नाही जमणार म्हणा, उद्या तर तिथंच जा लागेल प्रीतीताईच्या घरी. रात्रभर तिथं थांबन. येतो मग आम्ही परवाच्या दिवशी रविवारपर्यंत. ठीक आहे ना, या मग. हो हो. मेघा, काय काय ठेवलं म्हटलं या बॅगेत? किती भारी बॅग लागून राहिली. 2 दिवसासाठीच तर चाललो आपण गावाले. कपडेच काय हो त्याच्यात? काय आहे? कपडेच आहे म्हटलं आपले. माझे 4 ड्रेस, तुमचे 4 ड्रेस, 2 टावेल, कोलगेट, ब्रश, मेकअपचं सामान. मग वजन नाही होईन तर काय होईन मग? 4 ड्रेस काय घ्या लागते? 2 दिवसासाठी चाललो तर एका दिवशी तू 2 ड्रेस घालणार आहे काय? हा, एका दिवशी तू 2 साड्या घालशील काय? नाही, एका दिवशी 2 तर साड्या नाही घालणार मी. पण पाण्या पावसाचे दिवस आहे तर समजा कपडे गिपडे नाही वाढले आपले, त्याच्यानं म्हटलं 2 जोडी एक्स्ट्रा घेऊन घेतो. पाहिजेच ना. हा काय, तर माझे 4 ड्रेस घेतले काय मग? हो, तुमचे 4 घेतले. चला ना घेऊन, गाडीवरच जाणं आहे आपल्याला. काय बसनं थोडी जा लागते. चला, वापस आणता येते. नाही घालान तर. ठीक आहे म्हणा, तुझ्या बरोबर. कपडे नाही वाढले तर काय घालावं, वास मारते मग कपडे. ठीक आहे ना, आता ठेवले तर काही काढू नको. चाल मग, येतो मग आई. हो, या मग.
चाय मस्त बनवला होता रुपानं, गोड गोड. जास्त गोड झालता काय प्रीतीताई चहा? नाही, असाच पाहिजे ना, गोडच पाहिजे. एकदम फिक्का चहा बी पेल्या आणि नाही वाटत. गोडच पाहिजे बा. मला तर गोडच आवडते. चांगला बनवला होता रुपा, चांगला बनवला होता चहा. चाल बापा घरी जातो. आली तुम्हाला घरची आठवण. घरी जातो, घरी जातो. हा, सून असून कायची घाई करता काय माहित. माहित आता लय वेळ झाला ना, बसलो आपण 1-1.5 घंट्यापासून. हा, अजून कितीक बसता बापा? आता चाय झाला, आता काय नाश्ता करायचा आहे, मग जेवण करायचं आहे का इथंच रुपाच्या घरी? नाही नाही, जेवण गिवण तर नाही करायचं आहे म्हणा. जेवण गिवण नाही. मग आपण आलो तर रुपानं चहा मांडला आपल्यासाठी. हा, चहा पेलो. चहा पिऊन झाल्यावर बी अर्धा घंटा बसलो. अजून काय किती वेळ बसायचं? बरं ठीक आहे, जा मग. आम्ही जातो घरी. आम्ही काय बसू मग. अन सांगतो तसं पाहुणेचं कधी येते कधी जाते, त्या हिशोबानं करू मग पार्टी. ठीक आहे ना काकू. तर म्हटलं पार्टीसाठी किती किती पैसे जमा करायला लागेल मग? 20-20 रुपये, 30-30 रुपये का 50-50 रुपये? टाका ना 50-50. जास्त कायले नाही काय व चंद्रकला? हो, जास्त कायले, भांडे तर घरचेच राहते. फक्त 50-50 टाका, होऊन जाते ना. मी आहे, आशा आहे, प्रीती आहे, तू आहे. हा, अजून आमची तर हे येईन भावना. हो, आमची बबिता आहे. अजून मंदाले विचारू, मंदा येईन तर. राधाले विचारू, राधा येईन तर. आणि लता आहे, लताले सांगू. किती जणी होतो मग आपण झालो 5. भावना आणि बबिता 6-7, मंदा 8 आणि लता 9, राधा 10, म्हणजे 10-11 जणी जुळतो आपण. हो हो, तर मग 50-50 रुपये लय झाले ना, नाही काय? कायले पाहिजे जास्त पैसे बिनफालतू? मग हिनं खाल्ले न तिनं खाल्ले, कायले पाहिजे? नाही तर काय मग. बेसन ही थोडंच लागेल ना आपल्याला. काय 2-4 किलो थोडी लागणार आहे. आणि तेलही काय 2-4 किलो थोडी लागणार आहे. 1 किलोचं पॅकेट घेऊ आणि त्याच्यातले उरण पण. उरण तर चालते, कमी नाही पडलं पाहिजे. ते तर आहे, पण 1 किलो तेल मध्ये होऊन जाते म्हटलं. लय मोठे पकोडे बनवणं होते. ठीक आहे ना, तर सांगा तसं. देऊन देईन मग मी पैसे. कधी जमा करायला लागते, आज का उद्या? दे ना तू, तुझ्याजवळ पैसे असन तर आज दे, नाही तर उद्या जमा कर. बरं ठीक आहे ना, देईन मग मी उद्या गिद्या. बरं ठीक आहे मग चंद्रकला, मी घरी जातो. ना पैसे तुमच्या जवळ द्यायला लागते ना? माझ्याजवळच काय, कोणाही जवळ जमा करा. फक्त एकी जणी जवळ जमा करा, नाही तर अर्धे पैसे माझ्याजवळ द्यान, अर्धे पैसे आशा जवळ द्यान. असं नका करू. एक जण पहा कोणी. तुम्हीच ठेवा ना काकू. तुम्हीच जमा करा सगळ्याचे पैसे. तुमच्या जवळ राहते. बरं ठीक आहे, माझ्याजवळच आणून दे जा मग. बरं ठीक आहे ना, आणून देईन. चला ना मग आपण जाऊ. हो, चला. पोचले का नाही पोचले गड्या? अजून फोन नाही आला यायचा का? रस्त्यानंच आहे तर पोचल्याबरोबर लाव जा म्हणून फोन. पोचले का नाही पोचले तर फोन लावायचेच भुलले. लावून पाहू काय, नाही तर त्याले फोन लावूनच पाहतो. आई, अमाय मेघा, तू बुवा तुम्ही? मनोज, मनोज, मेघा आली रे, बाई आली. अमाय बाई, फोनही नाही लावला. तू आली तर अचानकच आली. कुठून आली? गावावरून आली का कुठं पाहूनपणा गेलती? तुमची आठवण येत होती तर आली मी तुमच्या बेटीले. हाव काय, चांगलं झालं ना आली तर. मनोज बी म्हणे बाईच्या गावाला जाऊ काय आई म्हणे, लय दिवस झाले गेलो नाही. तर मी म्हटलं जाजो रे, म्हटलं 1-2 दिवस थांबून जाय. तर पाय बरं तूच आली. रात्री तर फोन लावला होता तुले, तुला तर काही सांगितलं नाही का आई मी येऊन राहिली का काही म्हणून, आणि अचानकच आली. सरप्राईज होय म्हटलं, सरप्राईज दिलं ना एकदम. चांगलं आहे ना सरप्राईज, आवडलं ना? चांगलं आहे. पाय धुवाले पाणी आणतो मी, थांबा तुम्ही. राहू द्या ना मामीजी, पाय धुवाले कायले पाणी आणता? पाय धुवाले पाणी आणतो. आम्ही काय परके होय काय? घरचेच होय ना. चालते म्हटलं, प्रत्येक वेळेस पाय धुतलेच पाहिजे असं नाही आहे. मी तुमच्या पोरासारखाच आहे म्हटलं. प्रत्येक वेळेस पाय धुवाले पाणी नका आणत जाऊ. चालते मले, काही नाही होत. बरं चला मग घरात चला. चाल बाई मेघा घरात. हो आहे. मनोज झोपला काय माहित बाप्पा, जेवण खाऊन करून झोपते तो दुपारी. झोपू दे ना मग, झोपला असन तर कायले त्याला उठवतं, त्याची झोप कायले खराब करतं. बरं चला मग, चला घरात चला. बाई भाऊजी कधी आले? आत्ता चालू रे, आत्ता चालू. जमतेम 5 मिनिट झाले. काय चाललं मनोज? काही नाही भाऊजी, अभ्यास चालू होता. या ना बसा, या बसा. कर ना अभ्यास कर. नाही मग करा ना आता. बसा ना तुम्ही. या बसा. बस बाई. हो बसतो. आई म्हटलं मी साडी चेंज करतो बा, हे साडी लय भारी लागून राहिली मला. बरं चेंज करून घ्या. बस मी चहा मांडतो. बनवतो ना थोड्या वेळानं, आता जमते मला बरोबर चाय पिऊशा नाही वाटत. बस. या भाऊजी बसा. हो बसतो. आई घे ना पेढे, खाय ना. कायचे पेढे हो, कायचे पेढे? आज काय आहे बुवा, तुमचा वाढदिवस आहे काय? नाही मामीजी, वाढदिवस तर नाही आहे. विचारा ना तुम्ही कायचे पेढे होईत, सांगतेच मग ते. कायचे पेढे होय बाई? आज तर बाईचाही वाढदिवस नाही आहे. काय बाई आज तर बाईचाही वाढदिवस नाही आहे, तर पेढे कायचे होय मग? आज कोणता खास दिवस आहे? एक गुड न्यूज आहे म्हटलं तुमच्यासाठी. खरंच? हो ना, गुड न्यूज आहे ना तुझ्यासाठी. तू मामा बनणार आहे म्हटलं. अरे वा, एकदम छान बातमी. बाई आणि भाऊजी, तुम्हा दोघांना पण खूप खूप अभिनंदन.
धन्यवाद धन्यवाद. खरंच मेघा का मजाक करून राहिली? नाही नाही मजाक नाही करून राहिली, खरंच ना, खरंच गुड न्यूज आहे. तू म्हटलं आता नानी बनणार आहे. अरे वा, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आम्ही तर वाटच पाहून राहिलो होतो, नाही काय मनोज? कधी येते बा आमच्या घरी नातू म्हणून. हो ना, मी वाटच पाहून राहिलो का कधी भाषा येते आमच्या घरी आणि कधी मी त्याच्या संग खेळतो. वाटच पाहणं चालू आहे. आता मी लय खुश झालो, पण बाई खरंच सांगतो, मस्त गुड न्यूज दिली. म्हणूनच आली मी तुम्हाला गुड न्यूज द्याले. म्हटलं मोबाईलवर काही सांगत नाही, म्हटलं तुम्हाला घरी जाऊ आणि मस्त पेढेचा डब्बा घेऊनच जाऊ म्हटलं, आणि मग गुड न्यूज देऊ. बरं झालं ना आले तुम्ही, तर चांगलं झालं ना. आता म्हटलं काळजी घेत जाय, खाण्यापिण्यावर ध्यान देत जाय, वेळेवर जेवण करत जाय, आराम करत जाय आणि हिशोबानं कामं करत जाय. हो आई. चांगली गुड न्यूज दिली हो मेघा, मी तर लय खुश झाले. तुझ्या बाबाला माहित होईन, तो तुझ्या बाबाही लय खुश होईन. बाबा नाही आहे घरी नाही? तुझे बाबा वावरात गेले, 5 वाजता येईन घरी. हाव काय? तर फोन लावून सांगू नको बाबाले मी आली म्हणून. बाबा येईन तेव्हा बाबाले मी पेढे देईन, तेव्हाच सांगन बाबाले. बरं ठीक आहे ना, सांगजो. आईचा फोन. हॅलो, हा बोल ना आई. पोचले काय तुम्ही? हो आई, पोचलो ना, आता 10 मिनिट झाले पोचलो आम्ही तर. हा काय, त्याच्यासाठी फोन लावला? तुझ्या फोन नाही आला तर मी म्हटलं पोचले का नाही पोचले, फोन लावून पाव. आलो ना मी, आलो 10 मिनिट झाले, आलो म्हटलं, पोचलो, व्यवस्थित पोचलो. बरं ठीक आहे, मग करा मग आराम. हो ठीक आहे मग आई, सांगून द्यायचो बाबाले पोचले म्हणा. बरं सांगतो. ठीक आहे मग सूरज, ठेवतो फोन. बरं ठीक आहे नाही, ठेव मग फोन. हो ठीक आहे. उषाबाईले मोठी काळजी, पोचले का नाही पोचले म्हणून फोन लावून पाहिजे. हो आता फोन लावतच होती मी आत्याबाईले, पोचली मा म्हणून सांगायला. आत्याबाईचाच फोन आला. हो कर ना मग. तू साडी चेंज करत होती ना, साडी चेंज कर, हातपाय धुई, फ्रेश होय, मग मी चहा मांडतो तुमच्यासाठी. बरं बरं. पहा मग मित्रांनो, आज आली बा मस्त मेघा घरी गुड न्यूज द्याले. खुश झालो बा मी. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.